विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जाते। शरद पवारांनीही हाच दागा पकडून निवडणुकीतल्या मतदानाची आकडेवारी देत महायुतीवर हल्लाबोल केलाय। शिंदे आणि अजितदादांच्या पक्षाला कमी मतं मिळूनही जास्त आमदार कसे निवडून आले असा प्रश्न त्यांनी विचारलाय। छोट्या राज्यांमध्ये विरोधक आणि मोठ्या राज्यांमध्ये भाजपचा विजय कसा होतो असा सवाल त्यांनी विचारलाय। काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसच्या पेक्षा 1 लाख कमी आहे आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41, म्हणजे एक 80 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।